मूल शहरातील विहीरगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाचं काम सध्या सुरू असून या कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे। या तक्रारीची दखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा मूल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले। त्यानुसार आज सकाळी प्रवीण मोहुर्ले यांनी भाजपा नगरसेवक प्राची अक्केवार व अश्विनी निकोडे यांच्यासह विहीरगाव तलाव परिसरात पाहणी केली। पाहणी दरम्यान कामामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याचा दावा करण्यात आला असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। दरम्यान या कामात काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा सहभाग असल्याची चर्चा मूल शहरात रंगतीये। या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित कामाचे पुढील देयक तात्काळ थांबवावे तसेच या कथित भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रवीण मोहुर्ले यांनी केली आहे। या प्रकरणामुळे मूल शहरात राजकीय वातावरण तापलं असून नागरिकांचं लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे। आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या तलावाचा सौंदर्यीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी एक मोठी वाल बांधण्याचं काम सुरू झालं। या भागातील नागरिकांनी तिथे जे फिरणारे असतात ज्येष्ठ नागरिक त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे वारंवार तक्रार केल्यानंतर मला आणि 2 नगरसेवकांना फोन आल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष येऊन कामाची पाहणी केलेली आहे आणि आपण प्रत्यक्ष जर बघितला काम तर या ठिकाणी नागरिकांच्या म्हणण्यानुसार खरोखरच या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काम आहे। भाऊंनी या ठिकाणी सुंदर असं नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना तरुण मुलांना युवकांना फिरण्यासाठी सुंदर असं या ठिकाणी सौंदर्यीकरण केलं होतं, परंतु त्यानंतर या ठिकाणी काम सुरू झालं। एकतर या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ठेकेदार आहेत यांनी हा निकृष्ट दर्जाचा केलेला आहे। या ठिकाणी नगर परिषदेकडून माहिती घेतली असता या ठिकाणी असं लक्षात आलं की मूल्यांकनापेक्षा जास्तीची बिलं या ठिकाणी काढण्यात आलेली आहे असं मूल शहरात सुद्धा चर्चा आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी भाऊंचा उत्कृष्ट उद्देश असला तरी या ठिकाणी स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जो कोणी असेल त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचे उर्वरित बिल या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने थांबवण्यात यावं। आणि एक विशेष म्हणजे मूल शहरामध्ये एक चर्चा आहे की या निकृष्ट दर्जाच्या कामामध्ये मूल शहरातील स्थानिक काँग्रेसच्या नगरसेवकाचा सुद्धा या ठिकाणी सहभाग आहे असं मूल शहरातली चर्चा आहे। म्हणून प्रशासन आणि ह्या आमच्या नागरिकांचा पैशाचा योग्य विनिमूल्य व्हावा आणि या निकृष्ट बांधकामाची चौकशी व्हावा आणि त्याचे उर्वरित बिल याच ठिकाणी थांबवण्यात यावे आणि योग्य तो जे या ठिकाणी दोषी आहेत मग नगर परिषदेचे जेई असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी, ठेकेदारावर सुद्धा कारवाई करण्यात यावं असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.